नमस्कार, सासूबाई सुनबाई रेसिपीज मध्ये तुमचं स्वागत। आज मी तुम्हाला लच्छा पराठा कसा करायचा ते दाखवणार आहे। त्यासाठी लागणारा हा मी मैदा घेतलेला आहे, पाव किलो चाळूनच घेतलेला आहे। यासाठी चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे, चमचाभर तेल घालायचं आहे त्यामध्ये। आता हे सगळं मिक्स करायचं आहे। गव्हाच्या पिठापासून पण बनवतात, पण मी मैद्यापासून करणार आहे। आता ह्यामध्ये दूध घालून मळून घ्यायचं आहे। असं चांगला असा मळून घ्यायचं, चपातीसारखा। चपातीला बनवते असंच करायचं आहे, जास्त घट्ट नाही जास्त पातळ नाही। आता तेलाचा हात लावायचा आहे। तूप लावलं तरी पण चालतंय, कारण आम्ही तेलच वापरलेलं आहे। हे आता झालेलंच आहे, हे बघू शकता। असं चांगलं असं मळून घ्यायचं। तरी पण मला 10 मिनिटं लागली मळायला, आणि आता 10 मिनिटासाठी झाकून ठेवायचं आहे। 10 मिनिटं झालेली आहेत, मी अजून थोडंसं मळून घेणार आहे। बघा कशी कणिक छान अशी भिजलेली आहे। आता ह्यातला एक गोळा घेऊन मी चपातीच करून घ्यायची आहे अशी। अशी चपातीच लाटून घ्यायची आहे। हे मी असं लाटून घेतलेलं आहे। आता त्यावर असं तेल लावून घ्यायचं आहे। आता त्यावर असं मैदा टाकून घ्यायचा आहे। आता सुरीने कट करून घ्यायचं आहे। हे असंच गोळा करून घ्यायचा आहे। सुरीला थोडं तेल लावलं पाहिजे। आता सगळं गोळा करून असं घेतलं, हे थोडंसं लांब पण केलं तरी चालतंय। आणि आता ह्याची अशी गुंडाळी करून घ्यायची। ह्याला तेल लावून असं हातानंच असं मोठं करून घ्यायचं आहे। हे आता झालेलं आहे माझं। मी आता तवा ठेवलेला आहे गॅसवर, मी आता भाजून घेणार आहे। आता तवा पण तापलेला आहे, मी आता तेल टाकून घेतलेलं आहे। परतून घेणार आहे मी। बारीक गॅसवरच भाजायचं आहे। गॅस मोठा नाही करायचा,
याचं वरतून करपून बसतं आणि खाली कच्चच राहतं आतमध्ये. आता भाजतच आलेलं आहे बघा, कशा छान लेयर सुटलेले आहेत. ह्या बाजूला पण लेयर सुटलेले आहेत. बघा कसं छान झालेला आहे. असा छान झालाय बघा लच्छा पराठा. किती लेयर सुटलेत आतपर्यंत, दोन्ही साईडनं पण. आता झालेलंच आहे. मी आता काढून घेणार आहे. आता मी असंच सर्व करून घेणार आहे. राहिलेलं लच्छा पराठा खाण्यासाठी तयार आहे. बघा किती लेयर सुटलेत, किती छान झालेलं आहे दोन्ही बाजूनं. हा तुम्ही श्वासाबरोबर खाला तरी पण चालतो, चिकन मटन बरोबर खाला तरी पण चालतो, काजू कुर्मा, पनीर. लच्छा पराठा खाण्यासाठी तयार आहे. बघा किती छान लच्छे निघाले. आमचा व्हिडिओ आवडल्यास आमच्या चॅनलला शेअर, लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा. पुन्हा भेटूया अशा नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.